मनस्विनी सादर करत आहे तिसरं पुष्प, समर्थ शिष्या सतीबाई शहापूरकर. आपल्या कपाळावर सौभाग्याचं चिन्ह असलेली लाल कुंकवाची चंद्रकोर रेखाटताना सतीबाई शहापूरकर पुन्हा पुन्हा स्वतःच्या सौभाग्यालंकारांना न्याहाळत होत्या. ठुशी, मोहनमाळ, ठसठशीत मंगळसूत्र सारं कसं त्यांना खुलून दिसत होतं. हातात हिरव्या चुड्याबरोबर पाटल्या बांगड्याही शोभत होत्या. नऊवारी लुगड्याचा जरीचा काठ सारखा करताना त्यांच्या कानावर कालच त्यांच्या दाराशी भिक्षा मागायला आलेल्या गोसाव्याचा आवाज आला, जय जय रघुवीर समर्थ. खिडकीतून त्यांनी घराच्या फाटकाकडे नजर टाकली. हो, तोच कालचा गोसावी होता. बलदंड शरीर, मोठी दाढी, गळ्यात झोळी, हातात कमंडलू आणि भेदक तेजस्वी डोळे. सतीबाईंनी माळ्याला बोलवून गोसाव्याला हाकलून द्यायला सांगितलं आणि खिडकीतूनच त्यांनी ओरडून सांगितलं, ए गोसावड्या, काल तुला हाकलला तरी पुन्हा आलास? हे बाजीपंत कुलकर्ण्यांचं घर आहे, समजलास? बाजीपंत कोण आहे हे तुला माहिती आहे का? समर्थ किंचित हसले. हात उंचावून त्यांनी सतीबाईंना आशीर्वादच दिला आणि ते पुढे निघून गेले. बाजीपंत कुलकर्णी शहापूर गावातील प्रतिष्ठित गृहस्थ, अत्यंत निस्वार्थी, गावकऱ्यांना नेहमी मदत करणारे. त्या काळातील आदिलशाही कारभारात त्यांना शहापूर आणि आजूबाजूची 4 गावं विजापूरकरांनी हिशोबासाठी नेमून दिली होती. बाजीपंतांचा कारभार अगदी चोख, त्यामुळे अनेक वर्ष कुठेही कलह किंवा गोंधळ नाही. बाजीपंतांना गावात फार मान होता. आज बाजीपंत कामासाठी सकाळी लवकरच बाहेर पडले होते. सतीबाईंच्या मनात आलं, आज ते घरात असते ना तर नक्की या गोसाव्याला त्यांनी घरात आणलं असतं. त्यांचा हा स्वभाव सतीबाईंना फारसा आवडत नसे. सतीबाईंनी हाकलून दिल्यानंतर समर्थ तिथून निघून गेले खरे, पण या घरात पुन्हा भिक्षा मागायला यायचंच हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं. याचं कारण सतीबाईंच्या हातून मोठं कार्य होणार आहे हे त्यांना अंतर्ज्ञानाने समजलं होतं. या प्रसंगानंतर समर्थ 10-12 दिवस शहापूरला भिक्षेसाठी आले नाहीत. शहापूर जवळच चंद्रगिरी पर्वतावर अलीकडे ते वास्तव्याला होते. 10-12 दिवसानंतर तिथून पुन्हा ते बाजीपंतांच्या घरासमोर आले. चंद्रगिरी पर्वतापासून जवळचं गाव म्हणजे शहापूर, त्यामुळे तिथे भिक्षेसाठी येणं त्यांना सोयीचं होतं. फाटकाजवळ उभं राहून आज त्यांनी पुन्हा जोरात हाक दिली, जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भिक्षा मागितली. पण यावेळी बाजीपंतांच्या घरात त्यांना बरीच मंडळी दिसली. सर्व मंडळी खूप काळजीत दिसत होती. सतीबाई त्या मंडळींमध्येच बसल्या होत्या आणि रडत होत्या. समर्थांचा आवाज ऐकल्यावर आज मात्र त्या स्वतः भिक्षा वाढण्यासाठी उठल्या. उत्तम प्रतीचा तांदूळ, पीठ, तेल, गूळ असा शिधा घेऊन त्या समर्थांपुढे उभ्या राहिल्या. समर्थ आश्चर्यचकितच झाले होते. बाई, आज आपण स्वतः भिक्षा द्यायला आला आहात, काय झालं? सतीबाई खाली मान घालून उभ्या होत्या. डोळ्याला पदर लावला होता. काही क्षण गेल्यावर त्या म्हणाल्या, मालकांना काल मोगल सैनिकांनी पकडून विजापूर दरबारी नेलं आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे. मला फार काळजी वाटते. ते त्यांना मारतील का? माझे मालक फार सज्जन आहेत आणि ते कोणाची फसवणूक करणाऱ्यातले नाहीत. समर्थांनी एकवार सतीबाईंकडे पाहिले आणि म्हणाले, आजपासून 11व्या दिवशी आपले पती बाजीपंत घरी परत येतील. पण ते परत आल्यावर तुम्ही उभयतांनी रामनाम घेतलं पाहिजे. हे तुम्हाला कबूल आहे का? सतीबाईंनी खाली मान घालून पुन्हा डोळ्याला पदर लावला. एक हुंदका त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. इकडे समर्थ थेट विजापूरला आले. सरकार दरबारी बाजीपंतांच्या नावावर जी रक्कम भरायची होती ती त्यांनी भरली. त्याच वेळी तिथल्या मोगल सरदारानं आपण कोण असं विचारल्यावर समर्थांनी आपलं नाव दासोपंत आहे आणि बाजीपंतांचे श्वशूर अंबाजीपंत यांनी आपल्याला इथे पाठवलं आहे असं सांगितलं. रकमेचा भरणा भरल्यानंतर बाजीपंतांना आरोपातून मुक्त करण्यात आलं. समर्थ आणि ते एकत्र शहापूरला निघाले. शहापूरच्या वेशीपर्यंत दोघे एकत्र होते, पण बाजीपंतांच्या नकळत समर्थ तिथून गुप्त झाले. बाजीपंतांना कळेना अचानक दासोपंत गेले कुठे. बाजीपंत घरी आले त्यावेळी दुःखात असलेल्या घरच्या मंडळींना त्यांना पाहून खूप आनंद झाला. अंबाजीपंतांना स्वतःच्या श्वशुरांना त्यांनी विचारलं, हे दासोपंत कोण? तुम्ही कोणाला पाठवलं होतं? अंबाजीपंत म्हणाले, मी काही कोणाला पाठवलं नाही, मला काही माहीत नाही. हे ऐकल्यानंतर बाजीपंतांना आश्चर्य वाटलं. सतीबाई नुसत्या बघत राहिल्या होत्या. त्यांनी विचारलं, ते दासोपंत कसे दिसत होते? बाजीपंतांनी वर्णन केलं. हातात कमंडलू,
गळ्यात झोळी, दाढी आणि बलदंड शरीर. सतीबाईंच्या लक्षात आलं, तोच तो गोसावी. त्यानं सांगितलं होतं की आजपासून 11व्या दिवशी तुझे पती घरी परत येतील. त्यांनी आठवून दिवस मोजले. तो दिवस बरोबर 11वा दिवस होता. आता मात्र सतीबाईंना चैन पडेना. हे दारात आलेले गोसावी बुवा फार मोठे सिद्धपुरुष असले पाहिजेत आणि आपण त्यांचा किती अपमान केला या जाणीवेनं त्यांच्या जीवाला चैन पडेना. सारखं त्यांना पश्चात्तापानं पुन्हा पुन्हा रडू येत होतं. 2 दिवस गेले. त्यांनी अन्नग्रहण केलं नाही. जोपर्यंत हा गोसावी दिसत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही असा त्यांनी निश्चय केला होता. 2-3 दिवसानंतर समर्थ परत आले. बाजीपंत आणि सतीबाईंनी त्यांना मानानं घरी आणलं. पाद्यपूजा केली आणि सांगितलं, आपण जसं सांगाल तसं आम्ही करू. त्यावेळेला समर्थ म्हणाले, बाई, सतीबाई, आपल्याला मिळालेला हा मानसन्मान, अधिकार, वैभव, संपत्ती, लौकिक ही प्रभू रामचंद्राची कृपा आहे बरं. हे आपण कधी विसरू नये. आपण रामनाम घेत राहावं. राम आपलं नक्की कल्याण करेल. त्यानंतर त्यांनी सतीबाईंना आपल्या झोळीतून छोटीशी पितळी मारुतीची मूर्ती काढून दिली आणि सांगितलं, या मारुतीला समोर ठेवून आपण उपासना करावी. त्याचप्रमाणे या दाम्पत्याला त्यांनी शहापूरपासून 1 किलोमीटर अंतरावर एक मारुती मंदिर बांधायला सांगितलं. तिथे समर्थांनी पहिला मारुती स्थापन केला. समर्थांनी जे 11 मारुती स्थापन केले त्यात हा मारुती स्वतः सर्वात प्रथम स्थापन केला गेला आहे आणि हा चुन्याचा मारुती म्हणून ओळखला जातो. या मूर्तीची उंची 6 फूट आहे. चेहरा उग्र आहे. डोक्यावर गोंड्याची टोपी आहे आणि त्याच्या समोरच समर्थांनी सतीबाईंना दिलेली पितळी मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे. पुढे सतीबाई आणि बाजीपंतांनी चाफळला राममंदिर बांधण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आणि चाफळच्या रामनवमीच्या उत्सवात हा मारुती चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत मंदिरात आणला जातो. त्याशिवाय रामनवमी उत्सव चाफळला पूर्ण होत नाही. आजच्या काळातही अनेक भाविक चाफळच्या मंदिरात येतात. तिथे रामनवमी उत्सवात गेल्यास समर्थांनी सतीबाईंना दिलेली पितळी मारुतीची मूर्ती अजूनही दिसते. समर्थांच्या सर्व स्त्री शिष्यांमध्ये प्रपंच सर्व दृष्टींनी अनुकूल असूनही, घरी गृहसौख्य, श्रीमंती, वैभव, नावलौकिक सर्व काही असूनही सतीबाई मात्र त्यांना आलेल्या अनुभवामुळे पारमार्थिक जीवनाकडे वळल्या आणि समर्थांच्या स्त्री शिष्य परिवारात त्यांना मानाचे स्थान मिळालं. पुन्हा एकदा समर्थांना नमन करून या भागाचा शेवट करू. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.